पण ही खरेदी नाही आहे. यापूर्वी आपण गाड्या खरेदी करत होतो. यावेळेला वेटरीजवरती घेतली आहे. तर गाड्या आपण भाडेतत्वावर घेतल्या आहेत आणि त्याचे चालक फक्त आपले आहेत. एक तक्रार वजह झाली होती की विरोधी पक्ष नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की मला त्या इनोव्हाचा त्रास होतो आहे, पाठदुखी वगैरे होतं आहे. आणि आपले सभागृह नेते थोडे भावनिक आहेत आणि ते लगेच त्यांनी तो कॅच केला. परंतु अजून तरी मला वाटत नाही आहे की हा प्रस्ताव पुढे रेटला जाईल. ही फक्त स्पर्धा आहे आणि सभागृह नेत्यांनी कालच एक पत्र पाठवलं आहे की सर्वांच्या गाड्यांमध्ये समानता असावी. राजकारण्यांच्या आलिशान गाड्यांचा विषय नेहमीच चर्चेत असतो. अमुक नेत्याने 4 कोटीची गाडी घेतली, तमुक नेत्याने 5 कोटीची गाडी घेतली. पण या नेत्यांच्या गाड्या ह्या त्यांच्या खासगी खर्चातून घेतलेल्या असतात. मात्र मुंबई महानगरपालिकेत या उलटच घडतंय. स्कॉर्पिओ गाडी नको म्हणून इनोव्हाचा हट्ट धरलाय अशी एक बातमी परवा आली आणि एकच खळबळ उडाली. नेमका हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत दैनिक प्रहारचे मुंबई महानगरपालिका वरिष्ठ प्रतिनिधी सचिन धानी. सर, स्वागत आहे आपलं. स्कॉर्पिओ नको म्हणून समित्यांच्या अध्यक्षांनी इनोव्हा गाडीचा हट्ट धरलाय अशी एक बातमी सोशल मीडियात जोरात फिरते. या बातमीत किती तथ्य आहे आणि याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? सोशल मीडियावरून ज्या प्रकारे मुंबई महापालिकेची बदनामी होते असं मी सर्वप्रथम म्हणेन. कारण ज्या प्रकारे असं म्हटलं जाते की सर्व नगरसेवकांना नाही आहे त्या गाड्या. या उपमहापौर, वैधानिक समित्यांचे अध्यक्ष, विशेष समित्यांचे अध्यक्ष यांना त्यांच्या पदानुसार गाडी आणि दालन हे दिलं जातं आणि त्याप्रमाणे दिले जाते. ज्यावेळेला आपलं सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्यानंतर 11 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौरांची निवड झाली आणि त्यानंतर वैधानिक समित्यांचे अध्यक्ष आणि विशेष समित्यांचे अध्यक्ष निवडणार होते आणि त्यामुळेच 3 फेब्रुवारीपासून या गाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया झाली. पण ही खरेदी नाही आहे. यापूर्वी आपण गाड्या खरेदी करत होतो. यावेळेला वेटरीजवरती घेतल्या आहेत. फक्त गाड्या आपण भाडेतत्वावर घेतल्या आहेत आणि त्याचे चालक फक्त आपले आहेत, जे महापालिकेचे चालक आहेत, सेवेतले परमनंट कर्मचारी. बाकी असं काहीच नाही आहे. पण ज्या प्रकारे असं सांगितलं आहे की असं चित्र रंगवलं जात आहे की या गाड्या 6 महिन्यापूर्वी घेतल्या आणि आता ते परत ते हे करून टाकणार आहेत, तर तसं काही चित्र हे नाही आहे. आपण ते बदलू शकतो किंवा नाही बदलू शकतो, हा महापौरांचा निर्णय आहे. नेमका हा प्रकार काय आहे आणि या वादाची नेमकी सुरुवात कशी झाली? नाही, आता ह्याची जर सुरुवात म्हणत असाल तर गटनेत्यांच्या सभेमध्ये, म्हणजे काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. कारण महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची सभा भरली जाते आणि गटनेत्यांच्या सभेमध्ये हे काही रेकॉर्डवरती नाही आहे. हे फक्त एक तक्रार वजह झाली होती की विरोधी पक्ष नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की मला त्या इनोव्हाचा त्रास होतो आहे, पाठदुखी वगैरे होतो आहे. आणि आपले सभागृह नेते थोडे भावनिक आहेत आणि ते लगेच त्यांनी तो कॅच केला. पण महापौरांनी पण म्हणाले की असं जर सगळ्यांना जर असा त्रास होत असेल तर आपण चेंज करायला काही हरकत नाही आहे. आणि असं ते प्रोगायटरी सगळा विषय झालेला आहे तो. आणि तसे आयुक्तांना आदेश दिलेत आणि हा सगळा प्रकार पुढे निघून गेला होता आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय पातळीवरती हा सगळा आला आहे. मीनवाईल या ही जी काही घडामोड आहे ही पत्रकारांपर्यंत पोहोचली आणि पत्रकारांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्या शोधाशोध झाली. आणि कोण तर यावरती आपले सभागृह नेते आहेत गणेश खंडकरजी, त्यांनी म्हणाले ठेवू आम्हाला काही लोकांना त्रास होतो ते आम्ही बदलतोय आणि बदलण्याचा प्रस्ताव दिला. त्यांनी सहजपणे बघून गेले. पण त्याच्यावरून एवढं वादळ उठलं की जसं काय सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांना त्याचा त्रास आहे, पण त्याचं मूळ होतं ते विरोधी पक्षनेत्या. कारण विरोधी पक्षनेत्याला सुद्धा ती गाडी दिली आहे, आपले स्कॉर्पिओ. तर आता नेमका हा प्रॉब्लेम की यांना नेमकं इनोव्हाच का पाहिजे? तर महापौरांना इनोव्हा आहे आणि तशीच गाडी यांना सुद्धा हवी आहे. हा तर त्यामागचा आपलं जे त्यांचा हेतू नाही ना. तर असाच काहीतरी आम्हाला शंका येते. आणि मुळात या सगळ्या प्रकारानंतर ज्या प्रकारे विरोधी पक्षनेत्यांनी पलटी मारली, सभागृह नेत्यांनी जाहीरपणे आपल्या याच्यामध्ये म्हटलं पलटी मारली. आज ते म्हणतात की त्या गाडीला स्कॉर्पिओला बदनाम करण्याचा वगैरे सगळा प्रयत्न केला. परंतु मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की 2021 मध्ये सहाय्यक आयुक्तांना सुद्धा या स्कॉर्पिओ घेतल्या होता.
24मध्ये 15 गाड्या स्कॉर्पिओ सहाय्यक आयुक्तांना घेतल्या होत्या. आज या विशेष समित्यांचे किंवा या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांपेक्षा सगळ्यात जास्त कोण ट्रॅव्हल करत असेल या गाडीतून? त्यांना पाठीचा त्रास नाही होत, मग यांनाच का होतोय? त्यामुळे काहीतरी जाणीवपूर्वक ही स्पर्धा आहे की जे महापौरांना पाहिजे ते मला पाहिजे, आणि यातून झाले हे सगळं. हे या गाड्या लीजवर खरेदी केल्या असं म्हणतात. त्याचं भाडं नेमकं प्रति गाडीमागे किती असू शकतं आणि किती वर्षांचा हा करार होता स्कॉर्पिओ गाडीचा? नाही, या गाड्या आपण वेटगेजवरती घेतले ही सत्यस्थिती आहे, आणि याचं रिसर प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून दिला होता. आणि हे फक्त 5 वर्ष करतायत. या गाड्या 5 वर्षामध्ये जेवढे किलोमीटर वापरणार त्याचे किलोमीटर वाईज पैसे निश्चित झालेले आहेत. फक्त चालक आपलं असणार आहेत, आणि त्यानुसार एकदा का त्या गाडीचं पूर्ण आल्यानंतर 5 वर्षानंतर ते आपण परत देऊन टाकणार आहे. त्यामुळे हेच नाही आहे. पण म्हणून मी या माध्यमातून एक गोष्ट तुमच्या निदर्शन आणून देतो की समजा तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या मुलांनी किंवा वडिलांनी तुम्हाला ही जर गाडी घेतली आणि तुम्ही जर नंतर म्हणाल की नाही मला पाठदुखीचा त्रास होता तर मी नाही चढणार, असं होणार का? ती गाडी परत देऊ शकतो का आपण? सेम आहे. मग ती विकत घेतली असो किंवा भाडे तत्वावर असेल, ज्याने कोणी तुम्हाला ज्या कंपनीने दिली त्याने पण तुमच्यासाठीच खरेदी केली आहे ना 5 वर्षाकरता. ती थोडी तो चेंज करून देणार. ठीक आहे, चेंज करून द्यायची जर झाली तर त्याचे परत भाडं वाढणार, किलोमीटरचे चार्जेस वाढणार. नाही म्हटलं तरी इनोवाचे चार्जेस 32 ते 33 लाखाची आहे. बरोबर. आज स्कॉर्पिओ तुम्हाला 12 ते 14 लाखापर्यंत जातोय. बरोबर आहे ना? तर आपण तर साहजिकच त्याचा आपण किलोमीटरचा खर्च वाढणारच आहे. परंतु अजून तरी मला वाटत नाही आहे की हा प्रस्ताव पुढे रेटला जाईल. ही फक्त स्पर्धा आहे. आणि सभागृह नेत्यांनी कालच एक आपलं जे पत्र पाठवलं आहे की सर्वांच्या गाड्यांमध्ये समानता असावी. म्हणजे इनोवा तर इनोवा द्या, स्कॉर्पिओ तर स्कॉर्पिओ द्या. तर सर्वांना, फक्त महापौर आणि आयुक्त सोडलं तर सगळ्यांना समान गाड्या घ्यायला पाहिजे, हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. आणि आपण हे केवळ आहे ना, मला तरी असं वाटतंय ना की सभागृह नेत्यांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली म्हणून हा झाला आहे. मला वाटतं एक सभाशास्त्र किंवा हे आहे, सभागृह नेत्यांचं काम काय? सभेचं मॅनेजमेंट करणं, सभागृहातलं मॅनेजमेंट करणं. जर गटनेत्यांच्या सभेमध्ये हे जर अनौपचारिक ही जर चर्चा झालीच असेल तर त्यांनी आपल्या अंगावर घ्यायलाच नाही पाहिजे होतं. खरा हा प्रश्न इथे महापौर सक्षम होते, महापौरांनी निर्देश दिला होता, तिथे संपतोय. तुम्ही त्याच्यावरची स्टेटमेंट द्यायची पण गरज नव्हती. तो त्यांच्या स्तरावरती होता. परंतु सभागृह नेते हे भावनिक, मी मगाशीच म्हणालो भावनिक आहे. त्यांना राजकारण हे भावनिक होऊन करता येत नाही. राजकारण हे डोक्यानेच खेळायचं असतं. समोरची माणसं डोक्याने खेळतात आणि तुम्ही भावनेने खेळतात, तर त्याला हे नाही. आणि त्यामुळेच भाजपची सत्ता आल्यानंतर काही ना काही वेगळे कारणं होतात आणि त्यात ते बदनाम व्हायला लागले आणि ते टीकेचे धनी होतात. सध्या किती समित्यांचे अध्यक्ष अशा गाड्या वापरतात आणि पाठदुखीची तक्रार किशोरी पेडणेकर वगळता बाकीच्यांना सुद्धा आहे? निश्चित. म्हणजे त्यानंतर एक आलेत, म्हणजे उपमहापौरांनी पण तशी व्यक्त केली, विधी समितीच्या अध्यक्ष त्यांनी सुद्धा केली, असे आहेत. परंतु बऱ्याच जणांचे असं म्हणणं आहे की जे पदारा म्हणून ज्या गाड्या आल्या त्याचा आपण किती वेळ उपभोग घेणार आहेत? या समित्यांचा कार्यकाळ हा 1 वर्षाचाच आहे, बरोबर, त्याच्यावरती नाही. हा, त्याच्यावरती जर समित्यांचं अध्यक्ष पुढील वर्षी द्यायचं असेल तर तो आपण पक्ष ठरवेल. परंतु कार्यकाळ 1 वर्षाचा आहे. आपल्याला गाडी महत्त्वाची नाही आहे, तर ते पदावरती दिलेली जबाबदारी तुम्ही किती सक्षमपणे पेलता हे महत्त्वाचं आहे. मी दैसरून इकडे येतो मला त्रास होतो, मी तिकडून येतो म्हणून मला त्रास होतो, हे नाही करताय. तुम्हाला वाहन सुख हे फक्त सेवेकरता दिलेलं आहे. तुम्हाला कुठे महत्त्वाच्या जागा तुम्ही माझे तर वैयक्तिक अशी मागणी आहे की विशेष समित्यांच्या अध्यक्षांना गाड्या देऊच नका. त्यांचे पर्सनल गाड्या आहेत ना त्याच गाव द्या, त्यांना त्या गाड्यांचे भत्ते द्या आणि जो गाडीचा स्टिकर असतो, जो काही रोबो असतो तो त्यांच्या गाडीला चिटकवा. कशाला हव्यात त्यांना गाड्या? राहू दे त्यांच्या गाड्या. त्यांचा भत्ता आपण जेवढं तुम्ही किलोमीटरला पैसे मोजणार आहात तेवढेच पैसे मोजा आणि त्यांना देऊन टाका, म्हणजे आपला पैसा तर वाचेल. समजा स्कॉर्पिओ रद्द करून इनोवा घेतली तर मुंबई महानगरपालिकेचं नेमकं किती आणि काय नुकसान होणार? आत्ताच्या तुलनेत दुप्पट खर्च. म्हणजे 1-2 कोटीचा खर्च हा 4 कोटीच्या घरात जायला काहीच हरकत नाही. महिन्याचा खर्च की वर्षाचा? नाही, वर्षातच सगळं मिळून जातो. नाही, पण अशा प्रकारे जर तो खर्च होत असेल तो चुकीचा आहे. कारण सर्वसाधारणपणे करदात्यांचा पैसा असं मानलं जातं आणि हा ट्रोल होतोय की तुम्हाला जनतेने का निवडून दिले आहे,
तुम्हाला पैसे खर्च करायला नाही आहे. एका बाजूला भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी याची पारदर्शक आपण कारभार करण्याचे उदाहरण दिले जात आहे. जास्तीत जास्त अनाठाई पैसा जो होतो तो वाचवण्याचा प्रयत्न करतोय आपण, आणि त्या बाजूला हा पैसा परत वाढवणं हे योग्य नाही आहे. तर मला वाटत नाही आहे की जरी डिमांड झाली असेल आणि शेवटी हा प्रकार जे प्रकरण वर आले त्यानुसार हे प्रकरण परत वाढेल आणि त्यांना इनोव्हा दिल्या जातील असं मला वाटत नाही. आता इनोव्हाचा विषय संपला, त्यांना स्कॉर्पिओच वापरावे लागणार, त्यामुळे तो खर्च वाढेल असं वाटत नाही आहे. पाठदुखीवरून एक आठवलं की उपमहापौर संजय घाडेंनी मागे एक महापौरांना आणि आयुक्तांना पत्र लिहिलं होतं की दहिसरपासून साऊथ मुंबईमध्ये येताना पाठ दुखते त्यांची ट्रॅफिकमुळे, तर त्यांना शासकीय बंगला अलॉट व्हावा. नेमका हा प्रकार काय होता आणि त्यांना बंगला मिळाला आहे की मिळायचा आहे, प्रोसेस सध्या काय सुरू आहे? उपमहापौर पद हे कोणासाठी आहे, कशासाठी आहे? उपमहापौर पद हे सोयीचं बनवलेलं आहे. आपल्या माहितीकरता सांगतो की महापौर हे जेव्हा सभागृहात नसतात तेव्हा त्यांनी तिथे कामकाज हँडल करणं, महापौरांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचं कामकाज सांभाळणं, बाकी त्या पदाला व्हॅल्यू काय आहे आणि का म्हणून बंगला द्यावा? तुम्हाला गाडी दिली, दालन दिलं, पण म्हणून काय मला त्यांच्याप्रमाणे बंगला हवा? म्हणजे उपमहापौर पद हे काय महापौरांच्या बरोबरीचं पद झालं आहे का? त्यामुळे त्यांची मागणी मला आजही कळत नाही आहे. त्यांनी मॅनहोलच्या झाकणावरून आयुक्तांना टार्गेट केलं. तुम्ही कोणत्या पदावरती बसला आहे? तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात आणि तुम्ही आयुक्तांचा राजीनामा मागताय. 2 दिवसापूर्वी तुम्ही पत्र देतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही राजीनामा मागतात. त्याच्यानंतर आता काय, तर मला अमुक द्या, मला तमुक द्या. अहो, असं नाहीच आहे का तिकडे? उपमहापौर पद हे तुम्हाला नशिबाने मिळाले. आजवरची उपमहापौर पदावरती जे बसले त्यांची सगळ्यांची माहिती काढा. आजवर हे भाजपकडे होतं. 2च फक्त मला वाटतं वाडकर आणि हेमांगी वळीकर हे उपमहापौर त्यांचे गेले. परंतु आजपर्यंत BJPकडे असताना कधीच BJPने ही अशा प्रकारचा अट्टास धरला नाही. किंबहुना आपले उबाडाचे जे दोघे आहेत, जे 2 माजी उपमहापौर आहेत, त्यांनी पण कधी अट्टास धरला. यांनीच का अट्टास धरावा? आपल्याला या पदावरती काहीतरी काम करायचं आहे, आपल्याला काहीतरी सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध न करता मला अमुक द्या, तमुक द्या, तमुक द्या, याच्यातच हे फक्त खेळत बसलेत. म्हणजे मला तर असं वाटतं आहे की भाजपच्या मदतीने आपली शिवसेनेची सत्ता इथे आली खरी, परंतु शिवसेनेला पाहिजे तसे सक्षम नेते या महापालिकेत लाभलेले नाही. आज शिवसेनेला खऱ्या अर्थाने कोणीतरी कंट्रोल करणारा माणूस, कंट्रोल करणारे जे माजी कोणीतरी असतील त्यांची गरज आहे आज इथे नियंत्रणाची. असं म्हटलं जायचं की ठाकरेंच्या काळात कंत्राटदारांची चलती होती, म्हणजे वर्षानुवर्ष अनेक कंत्राटदार ठाण मांडून बसलेले असायचे. तुमचीच कालची बातमी वाचली की कंत्राटदारांना न बदलता पुन्हा पुन्हा लांबवले जातात टेंडर्स. नेमका हा प्रकार काय? नाही, यामध्ये बरेच पैलू आहेत. मुळात मी तर सर्वप्रथम सांगेन की या भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यानंतर 72-3 म्हणजे 5 आणि 75 लाखाचे जे तुकड्यांमध्ये जे कामं केली जातात ना, त्यांना कंट्रोल करण्याचे काम विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि सभागृह नेते खंडकर यांनी करतात आहेत. यात वाद नाही आणि त्याचे आत्ता परिणाम दिसतात आहेत. सुरुवातीला त्यांनी दप्तरी दाखल केलेत. घाईघाई मुद्दा, पूर्वीची जी काही प्रथा होती, जी कॉन्ट्रॅक्टर त्याला जबाबदार नाही, तर तेवढं अधिकारी जबाबदार आहे. एखादा कंत्राट जर मला 31 मार्चला संपत असेल तर त्याची निविदा मी 6 महिने किंवा 9 महिने आधीच काढायला पाहिजे. आपण यांची निविदा 15 दिवस आधीच काढायला जातोय. 15 दिवस आधी त्याची निविदा कधीच पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे होतंय काय की त्यांना एक्सटेन्शन द्यावं लागतंय आणि या निविदेमध्येच गेम खेळला जातोय. आणि तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार आहे तो नवीन कॉन्ट्रॅक्ट होईपर्यंत तो आपला पुढे मुदतवाढ, 6 महिन्याची मुदतवाढ, 9 महिन्याची मुदतवाढ असं करून तो कंत्राट घेत जातोय. आणि ह्याच्यामध्ये अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांचं नेक्सस आहे, जे मला वाटतं भविष्यात आता यांची सत्ता आल्यानंतर आपण बरेच मोठे हे परिणाम दिसून येतात आहेत. म्हणजे आता जेव्हापासून मार्चपासून स्टँडिंग बस तेव्हापासून बरेच परिणाम दिसतात आहेत. तर तसे परिणाम भविष्यात दिसतील, जे आत्ता जुनं जे काही बॅकग्राऊंड आहे त्याच्यातून अजूनही ते रिफ्लेक्ट होतात आहेत तसे. बरोबर. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते दैनिक प्रहारचे मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी सचिन धांजे. एकंदरीत काय,
तर मुंबई महानगरपालिकेतल्या स्कॉर्पिओ विरुद्ध इनोव्हा गाडीचा विषय ही विरोधी पक्षनेत्यांना उद्भवलेली पाठदुखीची व्याधी होती. तुम्हाला काय वाटतं? विरोधी पक्षनेत्यांच्या पाठदुखीसाठी मुंबई महानगरपालिकेने स्कॉर्पिओचं कंत्राट रद्द करून इनोव्हा गाड्या घ्याव्यात का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.